एका संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेली आयडिया आपल्याला दुसऱ्या संकटाकडे घेऊन गेली तर? चला बघूया काय होतंय ते पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. राऊत काय भारी वाटते बाप. शो झाल्यावर एकदम असं हलकं हलकं वाटतं मला. अरे श्याम दादा, इथं दिवसभर ते भितड्यासमोर वाक्य 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 वाक्य. अरे श्याम दादा, आपला शो म्हणजे भारी झाला रे आपला शो. श्याम आहे राऊत. हाय 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 हाय. अरे अरे तुमच्या त्या खानदेशी विनोदी कविता, माझ्या भाव कविता, मिक्सचर तुफान. श्याम दादा, खरं सांगाल? काय खरं सांगायचं? हो ती तुमची एक एक रोमॅन्टिक कविता एकच, हा 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 ती झाल्यानंतर चौथ्या रांगेतली ती गुलाबी साडीवाली बाई तुमच्याकडे बघून डोळा मारला ना तिने. नाही रे खरं सांगा. नाही रे खरं सांगा. नाही रे नाही रे. अरे ते माझ्या डोक्यावर लाईट होता ना, तो लाईट माझ्या डोक्यावर पडून रिफ्लेक्ट होऊन त्यांच्या डोळ्यावर जात होता, म्हणून डोळे मिचकून राहिल्या होत्या त्या. आणि तुम्ही बायना मखडायला बघा. म्हणजे काय? सांगतो ना त्यान बायना तू ऍक्टिंग करतो, तू रायटिंग करतो, तू सिंगिंग करतो, आता तू कविता पण करतो. कहा छुपा के रखा था ये टॅलेंट कमी नाही. तुम्ही अरे तुझ्या भाव कविता केवढ्या भाव खाऊन गेल्या. पोरग रडायला लागलं डायरेक्ट. 2 वर्षाचा पोरगा होता तो, रडणार नाही काय करणार. असू दे, असं रडलं ना कोणी पण असू दे, रडलं की नाही ते महत्व. अरे आपला शो म्हणजे आपलं कॉम्बिनेशन नाही, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आहे आपण. मी राईस, तुम्ही ऑमलेट. मी ग्रेव्ही, तुम्ही मंचुरियन. नाही पण ऑल क्रेडिट गोज टू समीर दादा. त्यानेच मार्ग दाखवला. अरे एक तांब्या, त्याच्यावर उपडा पेला, एकच माणूस 2 तास बडबड 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 बड, नोटाच नोटा, पैसेच पैसे 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 पैसेच पैसे. मीर दादाचा मला प्लीज काय सांगू नका. काय काय सांगू नको म्हणजे. अरे एकटा माणूस शो खेचतो असा. अरे एकटा माणूस मग काय करणार, दुसरं कोण करतच नाही त्याच्या बरोबर. दुसरं करत नाही म्हणजे म्हणून एकटा करावं लागतं. अरे कोण करणार त्याच्या बरोबर? करायचं म्हणजे आधी वेळेवर या. वेळ लागलाय वेळेवर काय या, ते आलं वेळेवर. रिहर्सल करा, रिहर्सल पण करा, 4-4, 5-5 वेळा रिहर्सल करा, मग त्यानंतर प्रयोग पण करा. चल असं काय असतं काय? ऍक्टरनी पहिलं क्वालिफिकेशन ऍक्टरचं काय बेसिस्त असणं. बेसिस्त वारे ना. समीर दादानी ना स्वतःला नट समजूत नाही, त्यांनी स्वतःला अभिनयाचा जवान समजावं. मी जातो, मी ऍक्टिंग करतो, स्क्रिप्ट पाठ करणार, मी स्क्रिप्ट पाठ करणार. मला नका सांग, समोर काही करू नका. समोर बोलू, ह्याच्यासमोर तुम्ही पण बोलू नका. हे नाही तुम्ही सांगाल, मला सांगताय रे आपल्या काहीतरी. अभिनयाचा जवान. जाऊ दे ते सोडा. उद्या आपला दुबईला शो आहे, उद्या वल्ल हबीबी डेझर्ट सफारी. नाही नाही पण मला भीती वाटते रे. तुम्हाला कशाला भीती वाटते? तिकडे शेख आणि तुम्ही एकत्र, मला भीती वाटली पाहिजे. मस्करी पण नाही करू शकत. चल चल काय निघूया आपण, निघूया. कुठे निघूया? उद्या जायचंय. ए भाऊ, तुझा जो हा विनोद आहे ना, तो आयोजक आहेत ना आपले माने, त्यांचे जे पाहुणे आहेत ना त्यांच्या तोंडावर मारून फेक. हा माने म्हटले की त्यांचा कोण ते साडू का लाडू आहे, त्यांच्या तिथे जायचे, त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारायच्या, फोटो बिटो चमकाडायचे. नाही मी नाही येणार आहे फोटो बिटो काढायला. श्याम दादा यार, जावं लागेल की आपण काय विकत घेतलंय का आपल्याला? फोटो काढा. एक तर ते ग्रुप मध्ये पण नाही काढत. त्याला सिंगल काढा, मग डबल काढा, सेल्फ्या मारा, मग बायकांबरोबर, मग इकडे पुरुषांबरोबर, मग ती कोणतरी येणार. अरे मस्त आहे मस्त, हा तुमचा खूप मोठा फॅन आहे. 2 वर्षाचा असतो, बापाला पण नाही ओळख, हा माझा फॅन आहे तो. काहीतरी आपल्याला कविता सांगणार, कविता ऐका ना त्यांनी, मग कविता पण ऐका ना, की कंटाळा येतो. करावं लागतं रे, तुमच्यामुळे करावं लागतं. तुम्ही ना हे असं लाचार होणं बंद करा. काही जरा 5,000 रुपये देतो, ट्रकनी याल का? हा येतं. थांबवा हे सगळं करणं. गाडीवर गाडी थांबले, धक्का देता का मागणं? हा धक्का नका ना करू. हे तुमच्यामुळे आमच्यासारख्या मग आम्हाला असं वाढवता येत नव्हते. म्हणून श्याम राजपूत करतो, तुम्ही का नाही करत? तो येडा आहे, काय सांगू मी. झालं ते आता, सोडून दे. ढोंगीपणा कंटाळा आलाय मला, असं सतत हसत राहा. ढोंगीपणा? अरे तुझं प्रोफेशन ऍक्टिंगचं करायचं थोडंफार. नको ना श्याम दादा प्लीज ना, ऐका ना. ऐका
मस्त लिटिल लिटिल शिटिल शिटिल करूया. नाही 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 अरे ते माने येणारे डेंजर आहे. तो माणूस आहे ना अख्खा सातारा कापतो रे त्याला. ऐका ना श्यामदादा. होय ना दरू दरू जुलू जुलूच करतो तो. ओय माझ्या झुलू झुलू माझ्या धरू धरू झुलू झुलू. काही नका करू, माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया हा फक्त मला साथ द्या. ओला हो होला हो होला हो होला हो करा काय करता येते करा. होला हो फक्त मला साथ द्या. कळलं ना. आणि डोंट वरी बिकॉज वेन राऊत इज हिअर देर इज नो फिअर. वेन देर इज राऊत देर इज नो डाऊट. वा वा क्या बात आहे. ग्लास काढा. काय बात आहे काय ग्लास काढ बाबा. Glass आहे. इट्स 9:30. चला चला. कोणाले मला काय माहिती. बघा ना मग. नमस्कार नमस्कार. माने माने मनकी रे. नाही 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 थांबा 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 थांबा. काय झालं? नाही नाही या 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 या. नमस्कार नमस्कार. झालं का सगळं ओके होती तयारी बियारी. बसा ना बसा ना बसा. जायची आपल्या लक्षात आहे ना. चला मग तयारी करा लवकर. हा मी कपडे घालतो. ही द्याच राहिलं. अरे आता कशाला. ती दूध डेअरीवाल्याचा बुके राहिला होता. हे घेऊन आलो मी. बरं. बरं, ही कुठे आहे ती आपलं राऊत सर कुठे गेलं. बाथरूमला असतील ते. बाथरूमला गेलं. बाथरूमला असतील ते. चला मग. काय झालं. अरे माने ते काय झालं. काय कविता अडकली काय. काढा की बाहेर स्टेजवर घालायची नाही. हो नाही हो नाही मला ते जरा काहीतरी होतंय काय. छातीत खूप दुखतंय आणि असं खूप हे खोकला बापरे. आणि असं गेरी पण अरे राऊत राऊत काय होतंय काय होतं राऊत. पाठ पण दुखते. अरे बापरे. ऐक ऐक पाठ दुखते. आला का तुम्ही बोलताय तसं शिम टू शिम करताय हो. बोलतायत त्यांना होतंय म्हणून तसं सेम टू सेम बोलतायत ते. गप्प बस. काय होतंय. पाटण दुखते त्यांची. दुखते होय. छाती पाटण दुखते पाटण दुखते. आता काय व्हायचं. पाटण दुखते त्यांची. आता कसं काय कशाला भांगा पैसा गवस ठीक आहे गवस. छाती चोळते दिन पाठाण दुखती लावलंय गवस जरा. बोलले पाटण. काय होतंय तुम्हाला. नाही जरा ते दुखतंय. तुम्ही हे आराम करता का मग जरा आराम करा की तुम्ही. हा आराम कर. बरं वाटत नाही. या इकडे झोपा. सर माग ही मी एक काम करतो आराम करतो जरा. करा जरा. म्हणजे 1 तास झोपलो ना तरी मला बरं वाटेल असं वाटतंय. काळजी घेत जाऊ काय तू. अरे नाही पण तुमचा कार्यक्रम चला जाऊया नाही तसं काही विषय नाही एवढं काय काय समजा काय झालं काय पाणी द्या झालं. पाणी द्या पाणी घ्या. चक्कर पाणी घ्या पाणी घ्या. पाणी आहे. अरे काय लागा पाहुणा आहे का तुम्ही आमच्या गावातून असं आज मला बोलता नाही. तुम्ही बोलूच नका आता. बोलू जरा आराम करू द्या. आराम नाही काम करू कार्यक्रम कॅन्सल करू आपण. तर झोपा तुम्ही झोपतो, मी झोपतो. काय काळजी करू नका. आराम करा एकदम. काय लागलं तर मी आहे इथं. Yes, yes. वाटलं की लगेच फोन करायचा. मी मला बोलू नका तुम्ही एकदम आराम करा व्यवस्थित. काय लागलं की सांगा मला. सर बघा मग आम्ही. मला यायचंय तुमच्या बरोबर. अरे काय लागा तुम्ही असं नका करू. दोस्त तुमचा आजारी आहे. तुम्ही थांबा ना यांच्या सोबत इथं. इकडे तुम्ही काय करणार आहे तिकडे. नाही मला वाटलं ती फोटो. कशाला फोटो काढायचे सर तुम्ही. थांब थांबा ना आता. तुम्ही इथं. तुम्ही आराम करा सर. हा काय लागलं की सांगायचं. येऊ का मग मी. येतो. धन्यवाद. सर चल चल चल. फोटो काढायचे तुला. कॅन्सलच केलं हे कार्यक्रम. फोटो काढायचे लावले सारखं. अरे बापरे. काय जबरदस्त ऍक्टिंग करतो रे तू. टाकल्यावर मारला पाहिजे तुमच्या. काय झालं. काय झालं मी येऊ का तुम्हाला कशाला यायचंय. तुमच्या आपल्यासाठी करतोय सगळं. मला वाटलं ती एकटा. मला वाटतं एकटे गप्पा बसा जरा. अरे लहानपणापासून करतो आपण हे. शाळेत ना पाणी प्यायचो नाकात पाणी काढतो सांगायचो सर्दी झाली मॅडम. बाटली कुठे. वाटली इथे ठेवा काढा चला. ई साला ग्लास नमदू चला चला लवकर चला. ग्लास नमदू. बाय ना आता मला काय माहिती. माने दार लावून घे. नाही येऊ. अरे या 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 या. बरं आहे का सरांना. सर कुठे गेले. सर बरं वाटतंय का. झोपले का. हो जरा ते आराम करायचे आहे ना. खायला का राव सर तुम्ही म्हणजे नशीबच काढले बरं का.
म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे मी खरं सांगतोय, खाली गेलो मी पार्किंग मध्ये पोचतोय ना पोचतोय डॉक्टर भेटलं मला. डॉक्टर भेटलं मला. वा वा. कार्यक्रमाला आपलाच कार्यक्रम बघायला आलं होतं ती. त्यात म्हणलं मी धरलाच त्यांना, वरच घेऊन आलोय. त्यात म्हणलं राऊत साहेबांनी चेकिंग करायचं, काय बी उद्या आपलं पाहुणा एवढं नको एवढं कशाला. नाही असं कसं हो, चेकिंग करायला लागलं, तुम्ही छाती दुखते हो. नाही जरा बरं वाटतंय, थोडं वाटतंय आता बरं. नाही, मला असं वाटतं नको, असं होईल नाही मग तसं मी ऐकणारच नाही तुमचं. नका अरे पाहुणा आहे तुम्ही आमचं. डॉक्टर आला या डॉक्टर. नमस्कार. मी फॅन आहे तुमचा खूप मोठा. थँक्यू. छान झाला कार्यक्रम. काय त्यांना काहीतरी नाही मला खरं तर डॉक्टर खरंच काही होत नाहीये म्हणजे होतंय. छाती दुखते पण जास्त नाही, नॉर्मल आहे म्हणजे आता जरा. नाही तसं नको, चेकिंग करा तुम्ही. नाही, बरा झालोय मी ताई. ताई मी बरा झालोय. नाही सर, असं खूप मोठा फॅन आहे तुमचा. काही गरज नाही. हे का गोळी का देताय मला? मला गोळी नका देऊ. ही कसं नाही, थांबा तुम्हाला गोळी खावी लागणार करा ना आहे. तुम्ही. तुम्ही लक्षात घ्या, मी तुमचं फार त्यांना हे होतंय. बीपी आहे का बघा की, बीपी आहे का, बीपी आहे का बघा त्यांना. ऍक्च्युली तुमचा ना खूप मोठा फॅन नका, आहे. नका. कार्यक्रमाला आलो होतो हे सगळं नको. आणि ह्याला घाबरायचं नाही, लक्षात घ्या. याला अजिबात घाबरायचं नाही. काय तुम्हीच म्हटलात ना कवितेत, काळ जात धड धड देवाची या दारी वीराचे जगताप. मी एन्जॉय केली कविता, मला फारच आवडली. मला एनर्जी फार आवडली मला कार्यक्रमातली. तुम्ही ज्या उत्साहाने सादर करता, शेवटून तिसरी कविता अप्रतिम. डॉक्टर त्यांनी ऑलरेडी ऐकवली ती मगाशी कविता. तुम्ही चेक करा ना, चेक करा ना. तर मला काहीच झालेलं नाहीये. नाही असं नाही, तुम्हाला वाटतं तुम्हाला काही झालेलं नाहीये. थोडंसंच झालंय. काय करत मी काय करत पण मला आवडला तुमचा कार्यक्रम. तुम्हाला सांगतो, मी सुद्धा कविता करायचो बरं का. मी सुद्धा कविता करायचो. मला फार आवडायचं कविता करायला. मला कवीच व्हायचं होतं, पण आमची परिस्थिती जरा श्रीमंत पडली म्हणून मला डॉक्टर व्हावं लागलं. पण मी अदनबद्न कविता करत असतो. मला फारच आवडतं आणि समीक्षण सुद्धा करतो. ऍक्च्युली मला हे सांगायचं होतं, मी तुमचाही खूप मोठा फॅन आहे राजपूत, पण जी एनर्जी राऊत लावतात ना ती नाही लागत तुमची. यांच्या कवितेतनं जी गंमत येते ती तुमच्यातनं नाही येत. आणि होतं काय ना, तुम्ही खानदेशी बोलायला जेव्हा सुरुवात करता, जेव्हा तुम्ही खानदेशी बोलायला सुरुवात करता, तिसऱ्या मिनिटाला कळतं की खोटा लहेजा असं कळतं. मग जरा गोंधळ होतो. हो त्यापेक्षा मी तुम्हाला काय हे बघा, मला मी स्पष्ट बोलतो, आला राग पण नाही, अभिनयाचा पिंड नाही तुमचा. आणि कॉमेडी हा जॉनर तर नाहीच. पाठांतर निर्विवादत्व म्हणजे हा पण बाकी कॉमेडी नाही. डॉक्टर बँडेज आहे का तुमच्याकडे? आहे. काय झालं? तोंडाला गुंडाळला असतं तुमच्या. असेच ना म्हणून बडाबडा करताय तुम्ही. तुम्हाला बोलावलंय कशाला? डॉक्टर इथे फुगा झालाय. करताय हा फुगा झालाय. इथं लगा इथं त्यांच्या ह्याला फुगा आलाय, ह्याला फुगा आलाय. तुम्ही आज करू नका ना, चेकिंग करा ना. आवत गेलो. वा हसू नका एकतर तुम्ही. पहिलं तर ऐका, हसू नका तुम्ही. हे असंच आहे ह्यांचं, माहिती का? नुसतं बोलायला लागते ती. आम्ही ह्यांना नाव पण ठेवलंय डॉक्टर गप्पे म्हणून. आम्ही म्हणजे मस्करी तेच नव्हतं. डॉक्टर गप्पे चेक करा. काय झालं, मी मला काय कळण झाले. तसं नाही. काय होतं ना, मी आता काय राऊतांचं कौतुक केलं, पण मग त्याच्यामुळे काय होतं ना, ह्यांचं नाही केलं तर ह्यांना बरं नाही वाटणार ना. ते धरा तरी ना आधी. काय हाताने काय करताय तुम्ही? असं ना बांबावलाय काय तुम्ही? जोरात वाजलं का ना. सॉरी. डॉक्टर कुठला डॉक्टर आहे तुम्ही? लगा असं नका करू यार तुम्ही. डॉक्टर मला काही खरंच होत नाहीये आता. नाही तुम्ही बघा डॉक्टर. नाही मला काय नाही झालं पाहिजे. मी माझं डोकं फिरलं नाही, मग तुम्ही आहे मग मी आई. नाही ते आपलंही बरोबर का तुम्हाला? आपल्या गावात आले ती नाही होणार. नाही माने, मला वाटतं आपण ह्यांना माझ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया. काय नाही आपल्याला जरा तपासण्या कराव्या लागतील. आपण काय करूया, आपण आधी ECG करूया, मग 2D इको करू. अगदीच काही वाटलं तर एन्जिओग्राफी, आणि काहीच नाही त्याच्यात नाही कळलं तर मग प्लास्टिक करावं लागेल. ऐका ना प्लीज, मला ना खरंच काहीच आता होत नाहीये. मी व्यवस्थित आहे, कळलं का? श्यामदाद श्याम सर, तुम्हाला लगा लाज वाटाय पाहिजे. लगा दोस्ताचं काय झालं आपल्या इथं का लाज भरताय तुम्ही? लगा दुःखात भरतोय मी. माझा एक मित्र, त्याला पण असंच झालं होतं. आधी छातीत दुखत होतं, मग म्हटलं बरं वाटतं, मग म्हटलं मी घरी जातो. गेला, हायवेला गेला, त्याला अटॅक आला आणि
अटॅक आला अरे देवा. घाबरा गेला रे. अटॅक आला बघ. नाही यांना काय नाही व्हायला पाहिजे बाई, यांना कशाला रडते नाही पाहुणे आले इथं, यांना काय पाहुणे झालं आले. गावात सुतक लागेल. गावात माझ्या मामाच्या पोराचं लग्न ठरलं ठरत नव्हतं ते. सुतक नाही पाहिजे, सुतक नाही पाहिजे गावात. डॉक्टर डॉक्टर एक काम करा, एक काम तुम्ही बसा, तुम्ही काय बोल ना तुम्हाला नाही काही होणार नाही मला. थांबा थांबा तुम्ही ऐका ऍडमिट करू आपण अहो नाही ऍडमिट कसं. मी ॲम्ब्युलन्स बोलतो. अरे नाही ॲम्ब्युलन्सला कशाला बोलावताय. तिच्या भावाचं लग्न मोडलं का नाही माझ्या डोक्याला ताप होतोय. ती मग म्हणते दाजी मला पोरगी बघा, मला पोरगी बघा. ती माझ्या अंगाशी येते. माने मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. नको 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 ॲम्ब्युलन्स. माने 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 अहो झोपवू नका माने. माने मला काही होणार नाहीये. तुमच्या दाजीचं जो कोण साडू बिडूचं जो कोण आहे त्याचं लग्न होणार. आता मला थोडं ए छान वाटलं. नाही सर छान वाटलं मला. ढेकर होता तो, ढेकर होता. पाप लागल नाही तुम्हाला नाही पाप लागणार. शांत आता बोला ना काहीतरी. पाठवा ॲम्ब्युलन्स पाठवा. आता पाठवू ॲम्ब्युलन्स. आता पाठवू ॲम्ब्युलन्स. काहीतरी बोला. डॉक्टर साहेब ऐका ना, मला काय वाटतं म्हणजे थोड्या वेळात त्याला बरं वाटेल. हा, हा? हा. काही झालं तर आम्ही कॉल करतो तुम्हाला. असं कसं हा कॉल करतो म्हणजे अटॅक काय सांगून येतो का? फोन कराल नेमका तेव्हा अटॅक आलेला असेल. मग माणूस पटकन जातो ना अटॅक. नाही घेऊ शकत आपण. अहो नाही ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे. नाही नाही माणूस नाही जाणार, माणूस नाही जाणार. पिलूबाईला बोलवू काय? कोण पिल्लूबाई? सुईण आहे. अहो मी गरोदर आहे का ताई? सुईण का मागवताय तुम्ही आता? तसं नाही पार्ट टाइम सुईण आहे, पण फुल टाइम ती वैदू आहे. अरे मग फुल टाइमचा आधी सांगा ना. आधी पार्ट टाइमचा सांगता तुम्ही. नाही पण पिलूबाईला बोलवून घे. बोलवून घे. पिलूबाईला येऊ द्या सर. पिलूबाईचा उपाय म्हणजे लय जालीम. काढा बनवती ती. जंगलामधले जे किळ असते ती नाही त्याचं सूप बनवती. सूप जर आपण पिलं का नाही म्हणजे आजार म्हणजे बिहालाच म्हणून समजा थांबणारच नाही. पिल्लूबाईचं सूप आहे का किड्यांचं सूप आहे कळतच नाही. हेच होतंय शो मध्ये सुद्धा तुमच्या कॉमेडीचं. काय होतंय राजपूत, ज्या क्षणी खरं तर गंमत यायला हवी तिथे कंटाळा आणता तुम्ही. मी कारण काय त्यांना तर पिलूबाईला बोलवायला लागेल. नाही नको. ऐका ऐका नको नको ऐका 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 पिलूबाईला बोलवू काय? सर पिलूबाईचं सूप प्या तुम्ही. ऐका माझं तुम्ही ऐका ना. पिलूबाईचं सूप जालीम आहे. सगळं गायब होते. खोकला गायब होणार, सर्दी ताप सगळं गायब होणार. हार्ट बिट तर बंदच पडते ती. अहो कशाला आडबल पडताय? पण मला फक्त एवढंच म्हणजे अगदीच एक मला असं खदखद वाटली म्हणून मी सांगतो की डॉक्टर इथे असताना असे वैदू आणि मग असे लोक का आणायचे असं मला झालं. नाही तसं नाही डॉक्टर. तुमच्यावर अविश्वास नाही हो, तसं नाही. पण काय कधी कोणाचा आणि कशाचं गुण येईल सांगता येत नाही. आपण सगळं करून बघूया, रिस्क नको. आम्ही असंच करतो. आम्ही डॉक्टरकडे जातो, पिलूबाईचं औषध घेतो. आम्ही देवाकडे ये मेजोबाच्या पायावर टाकूया काय ह्यांना? नको कुठेतरी टाकू नका हो. मला खरंच काही झालेलं नाहीये. मी आता ओके होईन थोडा हळूहळू. आता घाम पण येतोय मला. नाही, तसं करा नाही. श्याम दादा. यांना तरी बाहेर काढा, नाही तर मला तरी बाहेर काढा. काहीतरी करा. डॉक्टर साहेब मला काय वाटतं म्हणजे आता एखादी गोळी देऊन विषय मिटवला. गोळी दिली मी. आल्या त्यांना गोळीच दिली आहे. अजून एखादी द्या. मी इथेच विषय मिटवा. हॉस्पिटल नको. ओ येस माझ्या हे लक्षात नाही आलं. मी इंजेक्शन देऊ शकतो. अहो कशाला इंजेक्शन नको? अरे काहीच नाही झालंय मला. हे बघा काय आहे ना, ब्लड थिनर देतोय. काय जर काही ब्लॉकेजेस वगैरे होणार असतील तर ते आताच रक्त पातळ होऊन जाईल, क्लिअर होऊन. अरे मी नाहीये ब्लॉकेजेस. मी हे यंग इंजेक्शन द्यावं लागेल. नको ना इंजेक्शन नको. किती द्या ना मला देतात. द्या किती? कुठलं? जेक्लोटेशन. नाही द्या ना. सगळं माझं सगळं अर्धा नाही माने त्यासाठी माणूस तसा हवा नाही. यांना आपण एक ब्लड थिनर देऊ. नको ना ऍस्पिरिन आहे माझ्याकडे. नको ना ब्लड नको ना. हो इंजेक्शन नको ना. शाम दादा तू माझी कशाला वाट लावतोय? त्यांना माने त्यांना पकडा. कोणाला? अहो नका करू हे. अरे नका शाम दादा. तू का पकडतोय? गरजेचे. अरे नाही राव द्या तुम्ही. अरे नको ना. अरे नाही नको. दिल्लं सोड दिल्लं. नको तिकडे पोपट बघ. अरे तिकडे काय घरात कुठला रे पोपट रे? घरात कुठला पोपट रे? पोपट बघ काय पोपट बघ. आणि वर कुठला आलाय पोपट? पाले का पोपट आहे येड्या? असं नका करू. तू बघ पोपट. हलू नका. अरे नको ना. प्राजक्ता मळी इथे काय कर? कुठे? रसिका रे वनिता. प्रसाद हो काम द्या रे. सैतावट करायला काय म्हणाले? काय दिलं रे?
काय का का दिलं तुम्ही मला वाटतंय का मला बरं वाटावं म्हणून दिलेलं आहे. अरे मला बरंच वाटत होतं आधी. नाही पिलूबाईशी माझं बोलणं झालेलं आहे. तिने आता पुरता काय उपाय सांगितला माहितीये का? यांना उपड करा आणि पाठी 2 गुद्दे हाना म्हणजे. करा घालू बुद्ध चला अरे तुला उपटा रे अरे नको रे. माहितीये की अरे काय करताय रे? असं पिलूबाई गुप करा. पिलूबाई गोप पिलूबाई गोप पिलूबाई गुप. अरे खरं तर डॉक्टर म्हणून मला हे पटत नाही पण पिल्लूबाई सर काहीतरी होतंय काहीतरी होतंय. तुम्हाला बरं वाटेल. सर उठा तुम्ही पाहुणा आहे हो आमचा. हळू. तुम्ही नाही राऊत तुम्ही वर बस ही वर बस स्वतःची काळजी वर घ्या. बस स्वतःची काळजी घ्या. हे नवाच वा बरं का पाहुणा आहे ते आमचं. असं नाही गावात आपल्या आले ती हो, एक मिनिट थांबा मला हे एक मिनिट फोन आलेला आहे. मी या बाजू मी धरतो ते. हा हॅलो हा आली एक ॲम्ब्युलन्स. हा स्ट्रेचरवर पाठवा ना. नाहीच आहे का? नाही काय पोती कशाला आणली त्या ॲम्ब्युलन्स मधून? यांना उचलून घेऊन जावं नाही उचलू नको मी बरं आहे. ऐका ना माने मी खोटं बोललो. माने आई शपथ मी खोटं बोललो. मला बरंच नव्हतं. मी फिट हे बघ मी फिट आहे मी. हे बाहेरचं हाय काहीतरी. बाहेरचं हाय डायरेक्ट तांत्रिकाकडे नेऊया झपाटली. तांत्रिक नाही ना झपाटलं. अरे नाही कोणी नाही धरलं मला. माझी इच्छा आहे कोणीतरी मला धरायची पण कोणी धरतच नाही. मी फिट आहे यार मी फिट आहे. शांत व्हा सर काय तुम्हाला घेऊन जाऊ मानते का आपण ही लेडीज रस्ता पण मी बरं आहे श्यामदादा बरं आहे ना रे. तुझा बाय ना बाटोड तुझा साला ढेकणा तुझा काय होते बघा. साला आहे ना का बायना घेतल्याशिवाय जाय ना तुझ्या बायना. अरे जा रे तू. अरे काय करतोय रे. अरे नको ना श्यामदादा. बंबार परफॉर्मन्स. वा बघूया काम देणारे प्रसादो काय म्हणतात यावर. कडक सुपर परफॉर्मन्स सुपर भन्नाट. पम्या अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि भूषण शेलार आणि प्रथमेश दोघांसाठी टाळ्या. कडक म्हणजे एखाद्या फार्सिकल नाटकाला साजेशी संकल्पना होती आणि त्याच ताकदीने त्याच एनर्जीनी तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म केलं. श्याम्या एवढं सगळं स्पोर्टिंग म्हणजे ते सगळं ऐकायला ते स्वीकारायला वाघाचं काळीज लागतं मित्रा. तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या श्याम्या. मजा आली. पीपी फॅन्टास्टिक. सावत्या चेतू मस्त काहीतरी ते म्हणजे गंमत अशी की ती पिलूबाई इथे नाही आहे तरी पण तिचं कॅरेक्टर तुम्ही आमच्यासमोर उभं केलं. कॅरेक्टरमध्ये घुसून सगळ्यांनी परफॉर्म केलं. आणि ओमकार तुला इंजेक्शन देऊ किंवा न देऊ यू स्टोल द शो. म्हणजे पहिल्या रिलॅक्सिंग मूडपासून शेवटचा अटॅक येईपर्यंत जो तू ग्राफ नेलास त्या कॅरेक्टरचा फारच रंजक पद्धतीने नेलास. थँक्यू सर. फारच मजा आली. वंडरफुल.